नमस्कार रसिक प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 23 जूनचा भाग तुम्ही ऐकत आहात. आजच्या आपल्या मालिकेची सुरुवात जरा मजेशीर किस्स्याने झाली आहे. तर पहिला सीन पहा. काव्या अभ्यास करत असते पहाटे पहाटे उठून सुद्धा, तर पार्थ मात्र भयंकर घोरत असतो आणि त्या घोरण्याचे आवाज खरंच खूप इरिटेटिंग वाटत होते. काव्या त्याच्याकडे सारखं सारखं बघते आणि आता चिडून म्हणते, अरे हे का घोरतायत देशमुख, मला अभ्यासात डिस्टर्ब होतंय ना. आता तिला वैताग आलेला असतो, पण तरी सुद्धा पार्थ मोठ्या मोठ्याने घोरत असतो. शेवटी काव्या तिच्या जवळची अशी लांब फुटपट्टी काढते आणि त्याला टोचायला लागते. म्हणजे जोरात नाही टोचत, पण असं त्याला फील होईल असं काहीतरी करून त्याला आवाज देते. ओ देशमुख, उठा ना, मुद्दाम करताय का. देशमुख मुद्दाम घोरत असतील. मी बोलायला लागले की आवाज मोठा होतोय यांचा घोरण्याचा. अरे घोरण्याचा आवाज आहे का रणगाड्याचा आवाज आहे हा. अरे अरे 10 वाजले, यांना ऑफिसला नाही जायचंय का. आता असा विचार करून ती त्याला आता जवळ जाऊन उठवायला लागते. पण आता हा पार्थ मात्र भयंकर घोरतोय. आता सुरुवातीला मला क्लिक नाही झालं बरं का. मग माझ्या लक्षात आलं की अरे हा, त्या जायफळाच्या कॉफीचा असर आहे या पार्थवर. आता ही काव्या म्हणते, ओ देशमुख उठा ओ. तिने उशी घेतली आहे आणि उशीने उठवायचा प्रयत्न करते, पण तरी काही पार्थ हले ना डुले ना. शेवटी आता तिने तिचं पुस्तक घेतलंय बरं का, आणि त्या पुस्तकाचा तिने असा गोल केलाय आणि मोठ्याने त्या पार्थच्या कानात ओरडते आणि म्हणते, ओ देशमुख उठा. मग पार्थ गडबडून जागा होतो आणि म्हणतो, का 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 काय झालं काय झालं. काव्या म्हणते, अहो काय चाललंय तुमचं देशमुख, काय चाललंय. अहो किती मोठ्याने घोरताय तुम्ही. अहो भारतातल्या टॉप 30 आर्किटेक्ट पैकी एक आहात ना, घोरताय काय. पार्थ म्हणतो, काहीतरीच काय. अहो आर्किटेक्ट काही घोरत नाहीत का हो काव्या. काव्या म्हणते, अहो एवढ्याने कोणी घोरतं का. अहो जर कॉम्पिटिशन लावली ना घोरण्याची तर तुम्ही पहिले येताल. पार्थ म्हणतो, थँक्यू. काव्या म्हणते, काय हसताय सकाळी सकाळी उठून. अहो तुमचं कौतुक नाही करत आहे मी. पार्थ म्हणतो, करत जाणं मग, कौतुक करत जाणं. तो झोपेत बोलतोय बरं का. पुढे म्हणतो कसा, शिका, मी कसं कौतुक करतो तुमचं. तुम्ही काय क्लासला सुट्टी घेताय का आज काव्या. काव्या म्हणते, मी सुट्टी नाही घेते, माझ्या क्लासला सुट्टी आहे आणि मी घरी आहे तरी पण अभ्यास करते बरं का सकाळपासनं. पार्थ आता मजेशीर बोलतो. तो म्हणतो, अरे वा, तुम्ही एवढं मनावर घेतलंय म्हणल्यावर मला पार्किंगची जागा रिकामी करावी लागेल. काव्या म्हणते, माझ्या अभ्यासाचा आणि पार्किंगचा काय संबंध आहे देशमुख. पार्थ म्हणतो, नाही तुम्ही अभ्यास करताय, आता उद्या तुम्ही कलेक्टर व्हाल, उद्या तुमची लाल दिव्याची गाडी येईल आणि तुमच्या लाल दिव्याच्या गाडीला जागा नको का. पण काय हो, तुमची लाल दिव्याची गाडी आल्यावर तुम्ही माझ्यासारख्या गरीबाच्या गाडीत बसणार नाही. पण जाऊ द्या, हरकत नाहीये. म्हणजे बायको कलेक्टर झाल्यावर नवऱ्याला जरा तहसीलदार असल्यासारखं फील येईलच, हो की नाही काव्या. आता हा जरा तिसऱ्याच मूडमध्ये असतो कायमचा. तेवढ्यात त्याला फोन आलाय. त्याने तो फोन रिसीव्ह केलाय आणि बघतोय की मॅनेजरचा फोन आलाय आणि तो म्हणतोय, मॅनेजरचा कशाला फोन आलाय एवढ्या सकाळी सकाळी. काव्या म्हणते, सकाळ सकाळ नाही, 10 वाजलेत आता. हे सांगायला तुमचे शिंदे मॅनेजर तुम्हाला फोन करत असतील. अहो उठा देशमुख. आता पार्थ गडबडून जागा होतो आणि म्हणतो, काय 10 वाजलेत. अहो काव्या, तुम्हाला मला सांगता नाही आलं का, केव्हाचा अभ्यास करत होत्या तर मला उठवायला काही त्रास होत होता का तुला. काव्या म्हणते, अरे मी कसं उठवणार तुम्हाला, मला वाटलं तुम्हाला झोपायचंय. पार्थ म्हणतो, अरे माझी मीटिंग होती आज. काव्या म्हणते, मला काय माहिती, तुम्ही मला सांगितलं होतं का मीटिंग आहे म्हणून. आणि किती मोठ्याने तोंड उघडं ठेवून घोरत होतात. पार्थ म्हणतो, कसल्या आहे तो तुम्ही सेल्फिश. अहो माझी मीटिंग होती आज, मला उठवलं असतं तुम्ही अभ्यास करताना तर माझी मीटिंग नसती झाली का. तुम्ही ना बॅड कलेक्टर होणार, तुमची पार्किंगची जागा कॅन्सल. काव्या म्हणते, अहो तो फोन उचला ना, तो फोन उचला, किती वाजतोय तो फोन. पार्थ त्याच्या मॅनेजरचा फोन उचलतो आणि सांगतो, अहो शिंदे, मला उशीर होणार आहे ऑफिसला यायला. एक काम करतो, मी वर्क फ्रॉम होम करतो आणि जाऊ द्या मी येतो, असं काहीतरी बडबड करतो तो आणि मग बाथरूममध्ये जातो फ्रेश व्हायला. काव्या विचार करते, काय देशमुख येथे, आणि बोलता बोलता त्या पार्थच्या चादरीची घडी करायला लागते आणि पुन्हा तिच्या लक्षात येतं, अरे मी कशाला देशमुखांचं ब्लँकेट आवरतीये. त्यांचं ब्लँकेट त्यांचं ते बघतील, देशमुखाचं ब्लँकेट मी कशाला आवरू. असं म्हणून ती आता पुन्हा अभ्यासाला बसते. छान होता की नाही मजेशीर सीन. तर मग हा सीन आवडल्यास लाईक मात्र नक्की करा. पण आता बघा, वसू आत्या रम्याला म्हणत असतात, बाई आता तुझी दाईची दाई बोट तुपात आहेत, तुझ्या बाबतीत सगळं छानच होतंय रम्या. रम्या म्हणते, अगं आई आजच नाही रोज होणार आहे आता माझ्या बाबतीत छान छान, माझी आता रोज गुड मॉर्निंग होणार आहे.
त्या काव्याची आता बॅड मॉर्निंग होणार आहे बघ. आता ही वसू आत्या म्हणते करशील तू त्या काव्याची बॅड मॉर्निंगच करशील. तुला खरं सांगू का रम्या, अगं तुझा आत्ताचा अवतार बघून ना मला आता असं वाटायला लागलंय की तू एखाद्या टीव्ही सिरियलची वॅम्प आहे, म्हणजे प्रेक्षकांनो चेटकीण बर का. आणि आता वसू आत्या म्हणतात कशा, अगं तू ना टीव्हीला आग लावणारी अशी आहेस. आता त्यावर वसू आत्या म्हणतात, सॉरी रम्या म्हणते, अगं आई आग लावणारी नाही, वणवा पेटवणारी रम्या म्हण. आता या काव्याच्या आयुष्यात कसा वणवा पेटवते ते बघ. असा भडका होईल ना त्या वणव्याचा की तिची बहीण नंदिनी पण तो भडका विझवू शकणार नाही. आधी त्या काव्याकडनं तिचं ध्येय हिसकावून घेईल आणि मग तिची बहीण. रम्या तिच्या गालाला हात लावत म्हणते, कानाखाली वळ न उमटता कसं कसं त्रास द्यायचा असतो ना ते दाखवून देईल मी त्या दोघीही बहिणींना. पण प्रेक्षकांनो याचा अर्थ हिने खात्री करून घेतली आहे की काव्या या घरामध्ये बरेच दिवस राहणार आहे. पण आता बघा नंदिनी बिचारी टेन्शनमध्ये असून सुद्धा डोसे करतीये. बाई आपल्याला टेन्शन आलं तर काही सुधरत नाही, पण नंदिनी मात्र मस्त अगदी चवदार डोसे करतीये. आता त्या मानिनताई येत म्हणतात, बाई गुड मॉर्निंग नंदिनी, अगो काय डोसे करतेस? बाई 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 काय छान ग. अगो प्रत्येक सासूला ना अशीच सून पाहिजे बाई, सासूच्या मनातलं ओळखणारी. नंदिनी म्हणते, आई मी कधी तुमच्या मनातलं ओळखलं? त्यावर मानिनताई म्हणतात, अगं बाई आपण काल देवळात नव्हतो गेलो का, त्या देवळाच्या बाहेर ना एक अण्णा आहे आणि तो डोसे विकतो बघ. अगं बरेच वर्ष मी आणि विक्रम त्या देवळात गेलो की अण्णाकडचा डोसा खातोच खातो. म्हणजे विक्रमला भयंकर आवडतो डोसा, म्हैसूर डोसा, मसाला डोसा, अगं खूप आवडतो बाई यांना. अगं कधी कधी हे काय करायचं माहितीये का, मानिनी देवळात जाऊया का असं म्हणायचे. म्हणजे मला कळायचं की यांना देवळात नाही जायचंय. थोडक्यात काय, अगं यांना डोसा खायची इच्छा झाली की हे मला देवळात चल म्हणतात. आता त्या एवढं सगळं साग्र संगीत बोलतायत पण नंदिनी तिच्या विचारांमध्येच गुंगलेली असते आणि अचानक म्हणते कशी, अहो आई पण मी तुमच्या मनातलं ओळखलं, त्याचा आणि ह्याचा काय संबंध? मानिनताई म्हणतात, अगं हे नंदिनी अगं असं काय करतेस? अगं काल आपण त्याच देवळात गेलो होतो ना. अगं बाहेर पडल्यावर त्या अण्णाकडच्या दोषाचा घमघमाट सुटला होता ना. अगं मी तुला काही बोलले नाही बाई तेव्हा, कारण आपल्याला घरी लवकर यायचं होतं ना, जीवाची काळजी होती म्हणून मी तुला दोषाबद्दल काल काही म्हटले नाही. पण अगं असं बोलत होते मी, कळलं का तुला आता? नंदिनी म्हणते, हो हो आई असं का, बरं बरं. आता मानिनताई एवढं सगळं बोलल्यानंतर म्हणतात, एक विचारू का ग नंदिनी तुला? नंदिनी म्हणते, हो आई विचारा ना. मानिनताई म्हणतात, काय ग नंदिनी, आज घरातलं वातावरण म्हणजे बऱ्याच दिवसापासून तसं बदललंय ग. तुम्ही फार्म हाऊसवरून आल्यानंतर पूर्वीसारखे वागत नाही आहात. आता जेव्हा मानिनीताई असं बोलतात तेव्हा नंदिनीला ते खटकतं. आता या मानिनीताई म्हणतात, काव्या गप्प गप्प असते आणि तू पण जरा विचारतच असते. मिथून भाऊजी तर आता बोलतच नाहीत. कोडं सोडवताना मला प्रश्न पण विचारत नाहीत. जीवा तर त्याचं तर काहीतरी वेगळंच चालू असतं बाई, त्याचं काही कळत नाही. फक्त पार्थ काय तो नॉर्मल आहे. काय ग नेमकं काय चाललंय काय? नंदिनी आता तिच्या विचारांमध्येच गुंग असते. मानिनताई म्हणतात, ए नंदिनी अगं बाई काही खुपतंय का तुझ्या मनामध्ये पोरी? अगं काही असेल ना तर बोलून टाक, खरंच बोलून टाक. विचार, काही विचारायचं असेल तर, मनात काही असेल तर मोकळी हो सांगून. आता नंदिनी जरा पॉज घेते आणि म्हणते, आई खरंच विचारू तुम्हाला? मानिनताई म्हणतात, अगं हो खरंच विचार. मग नंदिनी म्हणते, आई खेळामध्ये जर वजीर राहिला नाही तर राजाला घेऊन तो खेळ सुरू राहील का हो? अरे बापरे प्रेक्षकांनो, नंदिनीच्या प्रश्नांची आणि तिच्या असं कोडं घालून प्रश्नांची मला तर काहीच म्हणजे उत्तरही कळत नाही आणि तिचा प्रश्न विचारलेलाही कळत नाही. पण मानिनीताईंनी मात्र तिला सुरेख उत्तर दिलंय. पण तत्पूर्वी त्यांनी मिथून काका आणि जीवाचं सीन दाखवलाय. नंदिनी विचारते तसं मानिनीताईंना की राजा असला आणि वजीर नसला तर खेळ सुरू राहील का? म्हणजे हिला असं म्हणायचंय, मी जर जीवाच्या आयुष्यात नसले तर जीवाचं सगळं व्यवस्थित नीट चालू राहील का? पण हे ती आडून तिच्या सासूला विचारते. आता हा प्रश्न विचारल्यावर मानिनीताई जरा गंभीर दाखवल्या, पण त्याआधी मिथून काकांचा सीन बघा. हा जीवा ते तुटलेलं मोठ जोडत असतो. हा सीन तुम्हाला प्रचंड आवडणार आहे प्रेक्षकांनो. आजचा एपिसोड पूर्ण ऐका मनापासून. मिथून काका त्या जीवाला ओरडत असतात, जीवा अरे तुझं काय चाललं रे बाबा? अरे काय वागतोय स्वतःशी, त्या काव्याशी, नंदिनीशी? तुला कळत नाही का रे? अरे तुला फार्म हाऊसवर किती वेळेला समजून सांगितलं मी. अरे तुला किती वेळेला समजवतोय तरी कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच. काय रे जीवा तुला का कळत नाहीये रे हे सगळं?
मला ना तुझं खरंच काही कळत नाहीये जीवा. आता हेच बघ बरं, हे फोडायचं आणि मग जोडत बसायचं. जीवा चिडून म्हणतो, काका अरे मी नाही फोडलं, तुला किती वेळेला सांगू, नंदिनीकडून तुटलंय ते. त्यावर मिथुन काका म्हणतात, अरे बाबा पण हे असं जोडलं नसतं जात रे. अरे जीवा तुला कळत का नाही रे बाबा, मी काय सांगतोय ते. अरे हे फुटलेलं गिफ्ट आणि तुटलेलं मन जोडलं जाणार नाही. आणि मुळात मला हे कळत नाहीये जीवा, तू का जोडायचा प्रयत्न करतोय हे सगळं का. आय डोंट लाईक दिस. हा जीवा, आय डोंट लाईक दिस. कळतंय का तुला मी काय बोलतोय. तुला काय दोघी बहिणी पाहिजे का रे तुझ्या आयुष्यात. आता जीवा लगेच बघायला लागतो बरं का मिथुन काकाकडे. भारी विचारतात ते म्हणतात, अरे बाबा जीवा तुला एकाच बहिणीचा हात धरायचा आहे. अरे ते पिक्चर मध्ये दाखवतात तसं नसतं रे. हिरोच्या कुशीत एक हिरोईन असते, मग दुसरी चालली तर तो तिचाही हात धरतो. अरे असं आपल्या खऱ्या आयुष्यात नाही चालत रे. आपला विषय वेगळा आहे रे जीवा, समजून घे. माझं म्हणणं आहे तुला काव्या पाहिजे कशाला. अरे तुला कळत नाहीये का, ती तुझ्या मोठ्या भावाची बायको आहे, पाडची बायको आहे ती. तुला का कळत नाहीये जीवा. जीवा अरे तुला का कळत नाहीये. अरे काव्याचा नाद सोडून दे. बरं चल, तुझ्या मनात नाहीये ना काव्या, तर मग चल देवाऱ्यात चल आणि माझ्या डोक्यावर शपथ घे आणि सांग तू देवाजवळ की माझ्या मनात काव्या नाहीये. मी जर खोटं बोलत असेल तर माझी जीभ झडू दे. आता जीवा काहीच बोलत नाही, चुप्प बसतो. मग मिथुन काका म्हणतात, अरे तुझं ना जीवा हे असंच झालंय, तुला ते कळतच नाहीये. मी हेच सांगायचा प्रयत्न करतोय की तू चुकीचं वागतोय. तुझं असं झालं ना जीवा, समजते नाही बात को और चिल्लाते आधी रात को. ही म्हण मला माहितीच नव्हती. भारी बोलले नाही मिथुन काका. मिथुन काका म्हणतात, असं झालंय तुझं, काय करतोय, कसं वागतोय. जीवा एवढा चांगला पोरगा आहेस रे तू. अरे नंदिनी सारखी बायको मिळालीये तुला, मागे मागे वळून का बघतो बाबा. अरे झालं गेलं सोड न रे राजा, सोडून दे आता त्या काव्याचा ना. मिथुन काका अगदी आपल्या मनातलं बोलताय नाही प्रेक्षकांनो. किती कॉम्प्लिकेटेड करून ठेवलंय या सगळ्यांनी नातं. बघा ना, लग्न म्हणजे पोरखेळच वाटायला लागलाय यांना, असं काहीतरी आता वाटायला लागतंय. एवढे ते मिथुन काका बोलताय, पण जीवा मात्र यावेळेला काहीच रिस्पॉन्स देत नाही त्यांना आणि नुसतं टेन्शन मध्ये दाखवलाय. पण तो त्यांना उत्तर देतो, पण काही क्षणानंतर. कारण नंदिनीचा सीन दाखवलाय आता मध्ये त्यांनी. नंदिनी म्हणते, आई सांगा ना हो, मला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या ना. वजीर जर निघून गेला तर राजाचा खेळ सुरू राहील का. राहील ना खेळ सुरू. मानिनीताई म्हणतात, हो राहू शकतो ना, खेळ सुरूच राहू शकतो. राजा खेळातून बाहेर पडला तर खेळ सुरू नाही राहू शकत, पण वजीर जर बाहेर पडला तर खेळ सुरू राहू शकतो नंदिनी. आणि हो, वजीर बाहेर पडला तर राजा जिंकूही शकतो. नंदिनी आता ते ऐकून म्हणते, बरोबर बोललात आई तुम्ही, राजाचा खेळ सुरू राहू शकतो. आणि राजा जर खेळातून बाहेर पडला तर वजिरासाठी तर खेळ संपलाच ना. आता हे सगळं खरंय नाही हो ना. आता ती इतकं कॉम्प्लिकेटेड बोलते म्हणल्यावर मानिनी त्यांना टेन्शन येतं ना. त्या म्हणतात, बाई काय झालं ग, अगं अशी का बोलतेस तू. अगं काही बोलशील का मनातलं मला. नेमकं काही झालंय का तुझ्या आणि जीवामध्ये, काही प्रॉब्लेम आहे का बाई. नंदिनी म्हणते, काही नाही आई, खेळ संपलाय. अरे बापरे, आता एवढं कॉम्प्लिकेटेड बोलते. आता त्या मानिनी त्यांना अटॅकच यायचं बाकी आहे. त्या इतकं टेन्शन घेतात ना, काय झालं त्यांना कळतच नाही. आणि हा सीन संपवला. मग इथे मिथुन काका पुन्हा जीवाशी बोलताना ऐकवलेत. मिथुन काका ओरडून बोलत असतात, संपव ए बाबा, हा खेळ संपवून टाक, पाया पडतो मी तुझ्या. आता जीवा त्यांना उत्तर देत म्हणतो, ए काका, असं एका महिन्यात कसा खेळ संपवू रे. वर्षभराचं प्रेम आहे माझं काव्यावर. आठवणी आहेत अरे आठवणी. अरे पुसायला वेळ लागेल ना मला. असं कसं संपवता येईल रे माझं सगळं. अरे मी करतोय प्रयत्न काका, करतोय प्रयत्न, मी पुढे जातोय. अरे तुला मी सांगितलं होतं ना, फार्म हाऊसवर सगळे गिफ्ट जाळले का तू. नाही ना. आता तो हँडमोल्ड पडलेला मी बघितला, तुटला तो, मला त्रास झाला, आली आठवण काव्याची. मला लागेल रे वेळ थोडा. अरे थोडासा वेळ द्या ना मला. मी नंदिनीशी चुकीचं वागतोय, मला कळतंय रे काका, पण मी म्हणणार आहे ना रे तिला सॉरी. तुम्हाला फक्त काव्याचं दुःख दिसतं, नंदिनीचं दुःख दिसतं, त्यांना होणारा त्रास दिसतो. तुम्हाला कोणाला मला होणारा त्रास नाही दिसत आहे का. मला थोडासा तरी वेळ द्या त्या आठवणीतून बाहेर येण्यासाठी. आता मिथुन काका त्याला सॉलिड उत्तर देतात, काय रे जीवा, तुला नेमका कशासाठी पाहिजे रे वेळ.
काव्याचं आणि तुझं सत्य जगासमोर आणण्यासाठी, का काव्याचं आणि तुझं प्रेम कायमचं विसरण्यासाठी? सांग ना जीवा, सांग. आता जीवा कन्फ्यूज झालाय आणि त्याच्याकडे काहीच उत्तर नसतं. थोड्या वेळ तो शांत बसतो आणि म्हणतो, हे बघ काका, मला एवढंच कळतंय की काव्याला अजून मला त्रास द्यायचा नाहीये, आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे आम्हा दोघांमुळे नंदिनीला त्रास होता कामा नये, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि काका, मला माहिती आहे रे, गेल्या वर्षभरात जितकं प्रेम काव्याने माझ्यावर केलंय ना, त्यापेक्षाही जास्त, अगदी त्याहीपेक्षा जास्ती प्रेम नंदिनी माझ्यावर करते रे. मला ते कळतंय. मी तिच्या डोळ्यात पाणी नाही बघू शकत. प्रेक्षकांनो, मिथुन काका भारी बोलले ना याला. हा दोघी बहिणींवर अडकलाय. जीवा म्हणतो, मी खरंच अडकलोय रे काका मधल्यामध्ये. अरे माझी अवस्था ना या हँडमोल्डच्या तुकड्याप्रमाणे झाली आहे रे. अरे रोज रोज माझ्या मनाचे तुकडे होत आहेत, रोज. आणि ते दिसत मात्र कोणालाच नाहीत आणि कळतही नाहीत रे. मिथुन काका, त्यांच्या डोळ्यात जरा पाणी आलंय आता. ते बिचारे कन्फ्यूज होतात आणि तिथून काहीच न बोलता निघून जातात. आणि जीवा मिथुन काका गेल्यानंतर ते त्या फेविकॉलनी का कशानं ते आपलं चिटकवायला लागतो, ते तुटलेलं त्याचं ते हाताचं, आणि रडत असतो. रडत नसतो एक्झॅक्टली, पण असं जरा पजेसिव्ह होऊन ते सगळं ते काम करतोय तो, असं त्यांनी काहीतरी दाखवलंय. आता तो एवढं चिटकवायचा प्रयत्न करतोय, पण ते काही चिटके ना, ते सारखं खाली पडत असतं आणि त्यामुळे जीवा अस्वस्थ होत असतो. असं काहीसं त्यांनी दृश्य दाखवलंय. आता बघा, मालिकेचा हा पुढचा शेवटचा सीन तुम्ही एन्जॉय करणार आहात. आता ते कॉफी प्रकरण एक्सपोज झालं बरं का. आता हे मिथुन का जीवाजवळून उठलेत आणि तिथे त्या मानिनीताईंच्या तिथे गेलेत, म्हणजे हॉलमध्ये बसलेत ते. मानिनीताई तिथे चहा घेऊन येतात. मिथुन काका आता चहाचा एक सिप पितात आणि म्हणतात, वाह वहिनी, काय फक्कड झालाय हो चहा. मी ओळखून दाखवू का चहा कोणी केलाय? मिथुन काका म्हणतात, आता चहाचा एक घोट पिऊन म्हणतात, हा नंदिनीने केलाय हा चहा. वा वा वा, सुरेख, मस्त चहा झालाय हा. आय लाईक दिस. हा वहिनी, कुठे मॅडम, कुठे आहेत? मग या मानिनीताई म्हणतात, ती काय डोसे करतीये स्वयंपाकघरात. तेवढ्यात रम्या येते आणि म्हणते, गुड मॉर्निंग. मग मानिनीताई म्हणतात, काय ग रम्या, आज फारच खुश दिसतेस तू. रम्या म्हणते, सगळं मनासारखं झालं ना माझ्या की मी खूप खुश असते. त्यावर मिथुन काका म्हणतात, एवढं काय झालंय तुझ्या मनासारखं, कशामुळे एवढी खुश आहेस? रम्या आता जरा चाचरते आणि म्हणते, अरे काका, ऑफिसमध्ये रे चांगल्या मीटिंगी होत आहेत, क्लायंट्सचे रिस्पॉन्स येत आहे, मज्जा येते ना मला, असं म्हणायचं होतं मला. त्यावर या मानिनीताई म्हणतात, नक्की ना, खरं बोलतेस ना? रम्या म्हणते, हो ग मामी, असं का विचारतेस तू मला? मानिनीताई म्हणतात, कारण काय आहे ना बाई, आजकाल या घरात कोणाच्या मनात काय चाललेलं असतं ते काही कळेनसं होतं बघ मला. आता लगेच सस्पेन्स क्रिएट केलाय बरं का इथे. मग लगेच रम्या म्हणते, का गं मामी, काय झालंय? तुला कोणी काही बोललं का? का तुझ्यापासून कोणी काही लपवतंय? कुणी काही सांगत नाहीये का तुला? असं काहीतरी वाटतंय का तुला? लगेच आता मानिनीताई टेन्शन घेतात आणि त्यांना वाटतं आपण कुठे हिच्याजवळ बोललो, आणि म्हणतात, कशा जाऊ दे ग रम्या, तू कशाला पडतेस या सगळ्यामध्ये? तुला ऑफिसला जायचंय ना, बघ नंदिनी डोसे करतीये गरम गरम, खाऊन जा हं बाई. आता रम्या म्हणते, नको नको अगं मामी, उशीर होतोय मला, पार्थ आला की निघू आम्ही. तेवढ्यात मागून काव्या येत म्हणते, पार्थ नाही येणार आहेत आज ऑफिसला. रम्या आता आश्चर्याने काव्याकडे वळून बघते. तिला असं अपेक्षित असतं की काव्या कदाचित झोपलेली असावी, पण तिथं तिच्या समोर जागी आहे आणि अतिशय उत्साहात दिसतीये. आता ती अशी चालत चालत पुढे येते काव्या तिच्या जवळ. आता रम्या म्हणते, तू उठलीस का? काव्या म्हणते, काय? मग रम्या लगेच विषय बदलत म्हणते, अगं काव्या, तू ठरवणार आहेस का पार्थने कुठे जायचं आणि कुठे नाही? अगं आम्हाला ऑफिसमध्ये जायचंय, कामं असतात आम्हाला तिथे. काव्या म्हणते, रम्या माहितीये मला, अगं पार्थने काय करायचं काय नाही करायचं ते मी कशाला ठरवू, त्यांचं ते ठरवतीलच. अगं त्यांनी रिक्वेस्ट केली मला की बाहेर जाऊन रम्याला निरोप द्या. मी तुला निरोप द्यायला आली आहे. ते आत्ताच उठले आणि अजून त्यांची आंघोळ पण बाकी. काव्याने असं सांगितल्यानंतर रम्या जोरात ओरडते, काय? काव्या म्हणते, काय झालं एवढ्याने ओरडायला? अगं पार्थने तुला निरोप दिलाय आणि सांगितलंय ती कुठली मीटिंग आहे ना धर्माधिकाऱ्यांच्या सोबत, ती मीटिंग तू अटेंड कर. आणि आता रम्या लगेच म्हणते, अगं पण त्या मीटिंगला पार्थने हजर राहणं महत्वाचं आहे ना? काव्या म्हणते, अगं हो बाई, त्यांनी हेही सांगितलंय की ते ऑनलाईन अटेंड करणार आहेत ती मीटिंग. आता काव्या तो निरोप देते आणि तिचं काम करायला लागते. आता लगेच मानिनीताई म्हणतात, काय गं बाई काव्या, अगं पार्थ इतका का उशिरा उठला? अगं असं उशिरा नाही उठत ग तो.
मग काव्या म्हणते काकू मला पण ना काही आयडिया नाहीये. अहो काल रात्री ना त्यांनी माझ्यासाठी कॉफी केली होती. मी ना अभ्यास करत होते. मी काही प्यायले नाही ती कॉफी. आता जेव्हा काव्या असं बोलते ना या मानिनीताईंशी तेव्हा रम्या कशी लक्ष देऊन ऐकते बघा. काव्या पुढे म्हणते मी काही कॉफी पिली नाही आणि ती कॉफी त्यांनीच पिली. म्हणजे उलटच झालं बघा. 2 कप कॉफी त्यांनी पिली आणि ते ढाराडूर झोपले. मी मात्र अभ्यास करत बसले. आता हे सगळं ऐकल्यानंतर रम्याला कळतं की काव्याने कॉफी पिलीच नाही आणि तिचा पचका झाला. आता ती मनात विचार करते रम्या, अरे देवा माझा प्लॅन फसला तर. मला वाटलं होतं की सगळं माझ्या मनाप्रमाणे होईल. आता ती असा विचार करत असते तेव्हा मिथुन काका आणि या मानिनीताई दोघेही तिच्याकडेच बघत असतात. मानिनीताई म्हणतात काय ग ए रम्या, अगं एवढा काय विचार करतेस तू, कशाचा विचार करतेस. रम्या आता जरा घाबरते बरं का आणि म्हणते अगं मामी अगं ते काही नाही. मग मानिनीताई म्हणतात तुला ऑफिसला जायचंय ना, उशीर होतोय ना तुला. अगं पार्थ नसेल येणार पण तुला तर जावं लागेल ना बाई. मग लगेच रम्या म्हणते हो अगं मामी निघाले मी. आता असं म्हणून ती निघत असते पण आता निघता उगाच दातोट खाते बरं का काव्यावर. काव्याच्या माघारी खाते. मग आता काव्या तिथून जात असते तेव्हा मानिनीताई म्हणतात अगं मी ना हा चहा पार्थसाठी केला होता बघ काव्या, तुला चहा प्यायचा आहे का बाई. काव्या म्हणते नको थँक्यू काकू मला नकोय. मला ना कॉफीच प्यायची होती बघा. मी करते माझ्यासाठी कॉफी. लगेच मानिनीताई म्हणतात अगं मी करते ना बाई कॉफी तुझ्यासाठी. तू एक काम कर हा चहा जीवाला नेऊन दे. आता लगेच काव्या घाबरून जाते. मग मिथुन काका पण तिच्याकडे बघायला लागतात. मिथुन काकांना काव्या सध्या जीवाच्या खोलीत न जाणं हेच अपेक्षित होतं. कारण ते हाताचं काय ते मूर्ती तुटली आहे ना त्यामुळे आता ते काव्या बघेल असं मिथुन काकांना भीती वाटत असते. मग आता काव्या काहीच बोलत नाही थोड्या वेळ. मानिनीताई म्हणतात काय ग बाई देते ना जीवाला चहा. आता काव्या त्यांच्याकडे बघायला लागते आणि म्हणते मी देऊ चहा. मग मानिनीताई म्हणतात अगं तुलाच सांगते ना मी. मिथुन काका म्हणतात अहो वहिनी मी देतो ना चहा जीवाला, लगेच देतो. आता त्यांच्या हातात टोस्ट असतो आणि ते चहा पित असतात. मानिनीताई म्हणतात तुमचं काय भाऊजी, अहो हातात टोस्ट आहे चहा पिताय, बसा तुम्ही, अहो काव्या देईल ना, अहो पोरं करतात काम. मिथुन काका गडबड म्हणतात अहो नाही हो वहिनी देतो ना मी, त्याला काय वेळ लागतो. लगेच या मानिनीताई म्हणतात अहो भाऊजी अहो बसा हो, प्या तुमचा चहा, काव्या देईल ना. ए काव्या दे बरं बाई जीवाला चहा नेऊन दे बरं, आणि तुझ्यासाठी कॉफी करते तोपर्यंत मी, आणि भाऊजी जरा डोसे खा हं. असं म्हणून मानिनीताई आता स्वयंपाकघरात गेलाय. काव्या आता टेन्शनमध्ये जीवाला कसं फेस करावं, कारण त्यांचा बराच तमाशा झाला ना परवा ब्रेकअपचा, त्यामुळे आता उगाच तिच्या चेहऱ्यावर त्यांनी काहीतरी टेन्शन दाखवायचं म्हणून दाखवलं आणि एपिसोड इथे संपला. मिथुन काका पण सारखे काव्याकडे बघत असतात. आता पुढच्या भागामध्ये त्यांनी दाखवलंय नंदिनी चिडून बोलत असते जीवाला, जीवा तुम्ही फक्त मला सांगा की घटस्फोट दे नंदिनी, मी तुम्हाला स्वतःहून मोकळं करेल. मी स्वतः येऊन तुमच्या डोक्यावर अक्षदा टाकेल, तुमच्या आणि त्या मिस केच्या डोक्यावर. म्हणा एकदा दे नंदिनी घटस्फोट, म्हणा मला मनापासून नंदिनी घटस्फोट दे. पाहिजे का तुम्हाला खरंच घटस्फोट. आता हे सगळं ती खूप रडून वगैरे बोलत असते आणि आता जीवा टेन्शन मध्ये काय उत्तर द्यावं नंदिनीला. तर मंडळी काय वाटतं तुम्हाला, यांचं भिजत गोंगडा अजून किती दिवस असंच राहणार आहे. आता काव्या तर मूव ऑन झाली, आता जीवा मधल्यामध्ये अडकलाय लटकलाय, काय करेल तो, आणि त्या नंदिनीला घटस्फोट देईल का, माझा तर अंदाजे नाही देणार, कारण त्याशिवाय मालिका कशी पुढे जाईल ना. तुमचा अंदाज कळवा हो मला. आणि हो आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा ज्यांनी नसेल केले त्यांनी, आणि लाईक करा तुम्हाला एपिसोड रिव्ह्यू आवडत असेल तर. ऑलरेडी आजचा भाग खूप मोठा होता त्यामुळे आता निरोप घेते. टेक केअर, उद्या भेटूया, तोपर्यंत धन्यवाद.